सोलापूर शहरातील पद्मशाली चौकाजवळ असलेल्या देसाई विडी कारखाना क्रमांक 5 आणि 11 येथे आज मंगळवारी सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली। या आगीत 2 स्कूटर मोटरसायकली जळून खाक झाले असून कारखान्यातील विद्युत वायरिंगचे मोठे नुकसान झाले आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार तेलंगी पाचापेठ येथील कालिका देवस्थान लगत असलेल्या देसाई विडी कारखान्यात विद्युत वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे कारखान्याच्या परिसरात उभ्या असलेल्या 2 स्कूटर मोटरसायकलींना आग लागली आणि काही क्षणातच दोन्ही वाहने पूर्णपणे जळून राख झाली। तसेच विद्युत यंत्रणाही निकामी झाली आहे। या कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक कुटुंब वास्तव्यास आहे। सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सुरक्षास्थळी स्थलांतर केले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली। वेळीच कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेची माहिती मिळताच देसाई विडी कारखान्याचे सर्व व्यवस्थापक पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या आगीत कारखान्यातील काही साहित्यांची किरकोळ नुकसान झाले आहे। स्कूटरला आग लागल्यानंतर फटाक्यासारखे आवाज येत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या घटनेची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ते आमच्या 5 नंबर आणि 11 नंबर जे विडी घेण्याचं ब्रांच होतं तिथं आज सकाळी 6 ते 7 मध्ये शॉर्ट सर्किट झालेलं होतं। त्याच्यामध्ये आपला जे तुम्ही बघू शकता की 2 ॲक्टिवा जे आहे ते सगळं फायरमध्ये हे झालेलं आहे, खराब झालेलं आहे। आणि ते वर कसं आहे, एक फॅमिली राहत होता, त्याला काही नुकसान नाही आहे। फायरचं सगळं सिस्टम बरोबर टायमानं आलेलं होतं आणि आम्ही आता थोडाफार सगळं क्लीन करून ते काम करण्याचं बघा। माल किती नुकसान झालं अंदाजे? मालचं म्हणजे 2 गाडी नुकसान झालं, बाकी सगळं वायरिंग तेवढंच आहे। अजून काय एवढं कच्चा माल होता का आणि तो पक्का माल होता? नाही, काय मालचं काय नुकसान नाही, फक्त 2 गाडी आणि जे वायरिंग आहे तेवढं नुकसान झालेलं आहे। किती वाजता लागल्या आग? हे 6 ते 7च्या मध्ये। कोणाला काय झालं? कोणाला काय